आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्याकडे असणारी गाय किंवा म्हैस ही एखाद्या केसमध्ये असे होते की सतत एखादी वस्तू ती चघळत असतात. प्लास्टिक असेल, एखादी दोरी असेल किंवा 80 ते 90% केसमध्ये जनावरे आपली स्वतःची लघवी चाटत असतात किंवा पिण्याचा प्रयत्न करत असतात. काही जनावरं शेण चाटणे, माती चाटणे असे प्रकार होतात. मग असे कोणत्या कारणाने होते किंवा आपण त्या जनावरांना कोणता घटक देण्याची गरज असते, अशा प्रकारच्या जनावरांना आपण काय उपाय करायचा, याची अगदी डिटेलमध्ये आणि एकदम परिणामकारक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा. म्हणजे काय होईल की इथून पुढचे जे मी व्हिडिओ पोस्ट करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. पशुपालक मित्रांनो, ही सर्व लक्षणे कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे आपल्या जनावरांमध्ये दिसून येतात याची कदाचित तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, मला माहीत नाही. पण तो जो घटक आहे तो म्हणजे फॉस्फरस. या घटकाची कमतरता ज्यावेळेस आपल्या जनावरांमध्ये येते त्यावेळेस आपल्या जनावरांना बऱ्याच अडचणीला सामोरे जावे लागते. पण ही फॉस्फरसची कमतरता कशामुळे येते हे आपल्या लवकर लक्षात येत नाही. जनावरांना फॉस्फरसची कमी ही आपण देत असलेल्या चाऱ्यामुळे येत असते. तसं बघायला गेलं तर दुभत्या जनावरांमध्ये जास्त करून फॉस्फरसची कमतरता दिसून येते. त्यातल्या त्यात क्रॉसब्रीडच्या संकरित गायीमध्ये हा मोठा प्रॉब्लेम असतो, विशेष करून एचएफ गायीमध्ये. कारण ही जनावरे जास्त दुधाचे उत्पादन त्यांचे जास्त असते, त्यामुळे दुधातून गेलेल्या कॅल्शियम, फॉस्फरस व इतर खनिजाची गरज चाऱ्यातून भागत नसते. त्या लेवलचा मेंटेन चारा आपण दिलेला नसतो. त्यामुळे आपण स्पेशल असे एक्स्ट्रा औषध किंवा पावडर त्या जनावरांना टॉप ड्रेसिंग म्हणजे खुराकामधून किंवा वरून देणे गरजेचे असते. पशुपालक मित्रांनो, आपल्या जनावरांना मेन अशा 2 घटकाची किंवा खनिजाची खूप आवश्यकता असते. सर्वात मेन आणि महत्त्वाचं खनिज म्हणजे कॅल्शियम आणि दुसरे म्हणजे फॉस्फरस. या 2 घटकांच्या योग्य पूर्ततेशिवाय आपल्याकडे असणारी जनावरे व्यवस्थित राहू शकत नाहीत. आपल्या गाईला जर फॉस्फरसची कमतरता असेल तर माझावर न येणे आणि माझावर आले तर गाभण न राहणे किंवा त्यांचा बळस हा पाण्यासारखा असणे यांच्यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात येतात. व याच्यापेक्षा पुढे जाऊन जी जनावरे एखादी वस्तू खातात, म्हणजे स्वतःची लघवी पिणे, माती चाटणे, दोरी चघळणे, प्लास्टिक चघळणे अशा गोष्टी खाण्याचा प्रयत्न करणे, अशी लक्षणे दिसून येतात. मग यावर उपाय काय करायचा ते मी तुम्हाला सांगतो. अशा केसमध्ये जनावरांची प्रथम आपण डिवर्मिंग करून घ्यावे. कोणत्या एखाद्या चांगल्या औषधाने, जंताचे औषध त्यांना गोळी किंवा औषध पाजून घ्यावे आणि नंतर सलग 5 दिवस त्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचे लिव्हर टॉनिक द्यावे. हा झाला सुरुवातीचा टप्पा. त्याच्यानंतर एखाद्या चांगल्या कंपनीचे मिनरल मिक्सर चालू करणे अत्यंत आवश्यक असते. मित्रांनो, आता मिनरल बी आपण चांगल्या पद्धतीचे, चांगल्या क्वालिटीचे चालू केल्यानंतर जर तुम्हाला इंजेक्शन देता येत असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या मदतीने टोनोफॉस्फन नावाचे इंजेक्शन त्या जनावराला 20 मिली मानेमध्ये द्यावे. असे सलग 1 दिवस आड करून आज दिले की उद्याचा गॅप ठेवायचा आणि परवा असे सलग 5 डोस करायचे. म्हणजे 100 मिलीची बाटली त्या जनावराला संपवायची आणि त्याच्यासोबत व्हिटॅमिन AD3चे इंजेक्शन 10 मिली द्यायची. हे व्हिटॅमिन AD3चे इंजेक्शन फक्त 1 वेळेस द्यायचे सुरुवातीच्या डोसला. याने चांगला सपोर्ट भेटते आणि चांगला फरक पडतो. जर तुम्हाला इंजेक्शन वापरणे शक्य नसेल तर डायकॅल्शियमची एक फॉस्फेट येते, पावडर येते DCP या नावाने, तर मार्केटमध्ये ते तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही दररोज DCP पावडर 100 ग्रॅम प्रमाणे चालू करावी किंवा सोडाफॉस या नावाने सुद्धा एक पावडर येते, तिचा वापर करतात त्यावेळेस तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून वापर करावा. आणि याचा डोस जर म्हटलं तर एका जनावराला एका दिवसाला 30 ते 50 ग्रॅम खुराकात देण्यास चालू करावे. आणि आपण देत असलेला चारा हा पौष्टिक अशा प्रकारचा दिला गेला पाहिजे. बरेच जण ऊसाचे वाढे किंवा ऊस जनावरांना खाऊ घालतात, तर ऊसाचे वाढे किंवा ऊस
जनावरांना खाऊ घालणे पहिले बंद करावे, नंतरच या उपायांना सुरुवात करावी. मित्रांनो, आपल्या जनावरांना फक्त फॉस्फरसमुळेच अशी समस्या येते असे नसते. कदाचित इतर घटकाची सुद्धा कमतरता असू शकते. मग त्यासाठी आपण काय करायचे की आपण आपल्या गोठ्यामध्ये किंवा गायी ज्या ठिकाणी आपल्या असतात त्या ठिकाणी किंवा पाण्याच्या गावानेपाशी किंवा वैरणीच्या गावानेपाशी चाटण विटा किंवा मिनरल ब्लॉक वेगवेगळ्या ठिकाणी लटकावून ठेवायचे, जेणेकरून ज्या जनावरांना त्याची गरज असेल ते जनावर त्या चाटण विटेला चाटेल व त्याला ज्या घटकाची कमतरता आहे त्याची पूर्तता होईल व एखादी वस्तू खाण्याची त्यांची समस्या कमी होईल. मित्रांनो, खरं तर अशी समस्या येऊ नये म्हणून आपण योग्य प्रकारे संतुलित आहार त्या जनावरांना द्यावा. त्याचबरोबर प्रत्येक 3 महिन्यातून चांगल्या एखाद्या औषधाने त्यांचे जंत निर्मूलन करून घ्यावे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या चांगल्या कंपनीचे मिनरल मिक्सर कंटिन्यूअस चालू ठेवावे. या सर्व गोष्टी व्यवस्थित जर तुम्ही फॉलो केल्या तर अशी समस्या आपल्या जनावरांमध्ये बघायला कधीच मिळणार नाही. आणि बाय चान्स अशी समस्या आली तर DCP पावडर किंवा सोडाफॉस पावडर त्या जनावरांना देण्यास चालू करावी. तुम्हाला शक्य असेल तर इंजेक्शनचा वापर करू शकता, पण DCP पावडर देणे तुम्हाला सोपे जाईल आणि लॉंग टाईम याचा तुम्हाला फायदा होईल. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जनावरांमध्ये अशा समस्या येत असेल, एखादी वस्तू खाणे, लघवी पिणे किंवा गाभण न राहणे, पाण्यासारखा बळस असणे, यासारख्या समस्या जर येत असतील तर या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या फॉलो करा. नक्कीच तुमच्या जनावरांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.